हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन। विशेष करून आता जागतिक लेवलला जर एक मुद्दा बघितला तर तो मुद्दा जास्त गाजणारा मुद्दा कोणता आहे तर तो मुद्दा आहे रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट। मग त्या रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टमध्ये बाकी इमोशनल अँगल वगैरे ठीक आहे, परंतु आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीतून त्याच्यातून आपल्याला काय काय की पॉईंट घ्यायचे आहेत, हे की पॉईंट खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे। त्याच्यामुळेच हे वेगळं लेक्चर त्याच्यावरती मी बनवतोय, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधून नेमका कशा कशाचा अभ्यास करायचा हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून घेता यावं। पहिलं तर रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टमुळे आपल्याला मुळात हा कॉन्फ्लिक्ट काय त्याचीच पार्श्वभूमी डिटेलमध्ये असायला पाहिजे। मुळात जेव्हापासून रशियाचा USSR होता ना, त्याला मराठीमध्ये सोव्हिएत संघ असं म्हटलं जायचं, रशियन सोव्हिएत सोशलिस्ट युनियन त्याला म्हटलं जायचं, रिपब्लिक म्हटलं जायचं, सॉरी। जो USSR होता ना त्याला USSRला युनियन ऑफ सोशलिस्ट सोव्हिएत रिपब्लिक म्हटलं जायचं या USSRला। आणि याच्यामध्ये बाकीच्या ज्या आताचे युक्रेन कंट्री आहे, बेलारूस कंट्री आहे, ह्या ज्या कंट्री आहेत त्या अगोदर या रशियाचाच पार्ट होता, त्या सगळ्यांना मिळून सोव्हिएत संघ किंवा USSR असं म्हटलं जायचं। परंतु त्यानंतर या ज्या कंट्रीज आहेत ना त्या कंट्री USSR मधून वेगळ्या झाल्या, स्वतंत्र झाल्या, आणि त्यानंतर जो राहिला तो आत्ताचा रशिया आहे। आणि आता परंतु रशियामधून जरी या कंट्री स्वतंत्र झाल्या असल्या तरी रशियाचं मत असं आहे की पुन्हा एकदा USSR बनायला पाहिजे। म्हणजे उघड त्यांचं मत तशा पद्धतीचं नसलं तरी सुद्धा तोच प्रयत्न खरं तर विस्तारवादाचा तो आता पुतीन जे आहे त्या अवलंबताना पाहावास मिळतात, आणि त्याच्या अंतर्गतच युक्रेनवरती कुठेतरी कब्जा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात। आता युक्रेनवरती अटॅक त्यांचा चालूच आहे आणि तिथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, आणि त्यामुळेच आपण त्या इश्यूवरती वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवलंय, नाटो ऑर्गनायझेशनवरती वेगळं लेक्चर बनवलंय, हे तुम्हाला अनेक वेळा मी सांगितलं। आणि त्याची जी करंट अफेअर बेस्ड इश्यू बेस्ड ऑन करंट अफेअर नावाची आपली जी काही प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्टमध्ये ते सगळे लेक्चर अपलोड केलेले आहेत मी, त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तुम्हाला। परंतु इथं समजून घ्यायचा मुद्दा हा आहे की समजून घ्यायचा मुद्दा म्हटलं म्हणजे सिव्हिल सर्व्हिसच्या दृष्टीतून आपल्याला या टोटल इश्यूकडे बघता आलं पाहिजे। नेमकं याच्यातून आपल्याला सिव्हिल सर्व्हिस म्हणून काय घ्यायचं आहे, स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी याच्यामधून काय घ्यायचे आहेत, कोणकोणते पॉईंट आपल्या एक्झाममध्ये महत्त्वाचे होतात की ज्याच्यावरती जे आयोग आहे ते क्वेश्चन विचारू शकतं। मग त्याच्यामध्ये पहिला तर की पॉईंट आहे हा टोटल जो इश्यू आहे तो टोटल इश्यू आपल्याला माहिती असायला पाहिजे। नेमका हा प्रॉब्लेम कधीपासूनचा आहे, त्याची पार्श्वभूमी काय, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असायला पाहिजे, ज्याच्यावरती की लेक्चर ऑलरेडी मी बनवलेलं आहे, जसं की मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वीच सांगितलंय। पहिला तर मुद्दा तो आहे टोटल इश्यू तुम्हाला माहिती पाहिजे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय आहे तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याच्यामुळं नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन जे आहे, ज्याला आपण नाटो म्हणतो, हे अनेक न्यूजमध्ये अनेक वेळा तुम्ही ऐकलं असाल आता या पिरियडमध्ये, कारण ही नाटो जी आहे ती या इश्यूमुळं जास्त न्यूजमध्ये आले। नाटो ऑर्गनायझेशन ही जास्त महत्त्वाचे आहेत, जागतिक लेवलला कार्य करणारे खूप महत्त्वाचे ऑर्गनायझेशन आहे, आणि या इश्यूमुळं जास्त न्यूजमध्ये का आले तर युक्रेन जो आहे तो नाटोचा सदस्य बनणार होता, आतापर्यंत बनला नाही परंतु बनणार होता युक्रेन नाटोचा सदस्य। आणि विशेष म्हणजे नाटो जो आहे तो USSRला प्रतिकार करण्यासाठीच नाटोची स्थापना झाली होती। म्हणजेच काय तर इथं आपण ढोबळमानानं आपल्या भाषेत म्हणू शकतोय की नाटो आणि रशिया या दोघांमध्ये 36 चाकड आहे, समजते, या दोघांचा अजिबात जमत नाही। रशियाला विरोध करण्यासाठीच नाटोची स्थापना झाली होती। नाटो ही एक मिलिटरी ऑर्गनायझेशन आहे, मिलिटरी अलायन्स आहे। नाटोची स्थापना होत होती त्यावेळेस फक्त 12 देश सदस्य होते, आता त्याचे 30 देश सदस्य झालेत, म्हणजे नाटोचं विस्तारीकरण होते। आणि रशिया जो आहे तो खऱ्या अर्थानं नाटोच्या या विस्तारालाच वारंवार विरोध करताना आपल्याला पाहायला मिळते। कारण का तर नाटोमध्ये जेवढे जास्त सदस्य होतील, जेवढे देश जास्त सहभागी देश त्याच्यामध्ये होतील, तेवढं नाटो जास्त पॉवरफुल होईल, आणि मग त्यानंतर पॉवरफुल नाटो झाल्यानंतर रशियाला त्या नाटोच्या विरोधात लढणं कुठंतरी कठीण होऊन बसेल। त्यामुळं खऱ्या अर्थानं रशिया जो आहे तो नाटोचा वारंवार विरोध करत असतो। आणि त्याच्यामध्ये आता काय झालं तर नाटो जो आहे, नाटो ऑर्गनायझेशन जे आहे ती USSR म्हणजे रशियाच्या अगोदरचे जे आत्ता देश स्वतंत्र झालेले आहेत परंतु अगोदर रशियाचा पार्ट होते, त्या देशांना सुद्धा सदस्य बनवू इच्छितोय नाटो, आणि ते देश सुद्धा नाटोचे सदस्य बनवू इच्छित आहेत। आणि त्यामुळे रशियाचा जो आहे तो तिळपापड होताना आपल्याला पाहायला मिळतोय। ते जे काय आपल्या कंट्रींना तो रशिया त्याच्यावरती कब्जा करण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्याच्यामध्ये पहिलाच नंबर लागतोय तो कोणाचा, युक्रेनचा। आणि आता या मॅटरमध्ये सुद्धा हा जो इश्यू घडतोय त्याच्यामध्ये सुद्धा नाटो जो आहे तो युक्रेनच्या मदतीला येईल असं वाटलं होतं, परंतु ऐन टायमाला नाटोनं
हात वरती केलेला आपल्याला पाहावास मिळाला आणि युक्रेन आता एकटा युद्ध लढतोय, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न एकटाच करतोय. कोणत्याही देशाची मिलिटरी थेट युक्रेनला मदत करायला गेलेली नाही आतापर्यंत. मग त्यामुळे नाटो जास्त न्यूजमध्ये आलं, त्यामुळे नाटो विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. या नाटोवरती वेगळं लेक्चर जे आहे ते वेगळं लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं आहे. त्यामुळे ते लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर ते लेक्चर सुद्धा डिटेलमध्ये बघून घ्या तुम्ही. त्याचबरोबर हा विषय झाला नाटोचा. आणखी एक ऑर्गनायझेशन जास्त न्यूजमध्ये आली, ती ऑर्गनायझेशन कोणते, तर ती ऑर्गनायझेशन आहे युनायटेड नेशन. आता युनायटेड नेशन ही का न्यूजमध्ये आले, तर युनायटेड नेशन न्यूजमध्ये येण्याचं कारण आहे की युनायटेड नेशनची स्थापना जी झाली होती ना, ती वर्ल्ड वॉर सेकंड नंतर स्थापना झाली होती. आणि स्थापना झाली होती कोणत्या पार्श्वभूमीवरती, तर वर्ल्ड वॉर सेकंड जे झालं त्याच्यामध्ये अनेक मनुष्यहानी झाली, वित्तहानी झाली, खूप भयानक परिणाम जगाला भोगावे लागले. मग अशा प्रकारच्या युद्धाची पुनरावृत्ती होऊ नये, जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, जगामध्ये सुरक्षितता प्रस्थापित व्हावी, हा उद्देश ठेवूनच वर्ल्ड वॉर सेकंड नंतर युनायटेड नेशनची स्थापना केली गेली होती. म्हणजे कुठं जरी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर तिथं शांतता कशा पद्धतीने आपल्याला प्रस्थापित करता येईल, हे प्रयत्न ही युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन करत असते. मग आता युनायटेड नेशनच्या बैठका सुद्धा या आता युक्रेन रशिया जो कॉन्फ्लिक्ट चालू आहे त्याच्यामध्ये युनायटेड नेशनच्या सुद्धा खूप वारंवार बैठका आपल्याला त्याच्यामध्ये होताना पाहाव्यास मिळतात. त्याच्यामध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या बैठका होत आहेत, त्यानंतर युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या बैठका होत आहेत. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्यांविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. UNSC जे आहे किंवा UNGA जे आहे त्या खरं तर हे युनायटेड नेशनचेच सब पार्ट आहेत. त्यामुळं टोटल पहिली तर इन्फॉर्मेशन आपल्याला युनायटेड नेशनच असायला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल असेल किंवा युनायटेड नेशन जनरल असेंब्ली असेल यांच्याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं असायला पाहिजे. मुळात हे आतापर्यंत किती पॉईंट झाले, पहिला तर पॉईंट आपण बघायचा आहे की हा इश्यू नेमका काय. दुसरा, नाटो ही ऑर्गनायझेशन जास्त न्यूजमध्ये, त्याच्याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन बघायची. तिसरा आपण बघितला युनायटेड नेशन आणि त्याच्या सब पार्ट जे आहेत युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आणि युनायटेड नेशन जनरल असेंब्ली, त्यांच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला काढून ठेवायचे. चौथा महत्वाचा की पॉईंट काय आहे, तर चौथा महत्वाचा याच्यामध्ये की पॉईंट असा आहे, तर रशियावरती अनेक सँक्शन्स लावले गेलेत. मग त्याच्यामध्ये क्रीडा क्षेत्रातून सँक्शन्स लावलेले आहेत, राजकीय क्षेत्रातून सँक्शन्स लावलेले आहेत आणि आर्थिक क्षेत्रातून सँक्शन लावलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आर्थिक क्षेत्रातून जे काही सँक्शन्स लावले आहेत त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा गाजतोय आणि तो मुद्दा आहे स्विफ्टमधून रशियन बँकांना बॅन करण्यात आले. मग हे नेमकं स्विफ्ट काय याची डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन खरं तर असणं कुठंतरी गरजेचं आहे. थोडक्यात तुम्हाला स्विफ्ट जर सांगायचं झालं तर थोडक्यात स्विफ्ट म्हणजे काय, तर एखाद्या बँकेला जर परदेशातील बँकेशी व्यवहार करायचा असेल तर तो व्यवहार त्या बँकांचं स्विफ्टमध्ये रजिस्ट्रेशन असल्याशिवाय होत नाही. समजते, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्यवहार करण्यासाठी बँकांचं रजिस्ट्रेशन एका कॉमन प्लॅटफॉर्मवरती असणं गरजेचं असतं आणि तो प्लॅटफॉर्म कोणता आहे, ते व्यासपीठ कोणतं आहे, तर स्विफ्ट नावाचं व्यासपीठ आहे. आणि स्विफ्ट ही एक कोऑपरेटिव्ह संस्था आहे, एक सहकारी तत्वावर चालणारी संस्था आहे, आंतरराष्ट्रीय लेवलला काम करणारी. मग आता समजा बँकेमध्ये इंडियामध्ये माझी ए नावाची बँक आहे आणि मला ब्रिटनमधल्या एका व्यक्तीला पेमेंट करायचं आणि त्याची जी ब्रिटनमधली बँक आहे तिचं नाव बी असं आहे. मग मला इथून इंडियामधून त्या व्यक्तीला जर पेमेंट करायचं असेल तर मी या माझ्या बँकेमध्ये पैसे टाकणार त्याच्या नावे, समजते, आणि ती बँक जी आहे ती स्विफ्टच्या थ्रू त्याच्या अकाउंटवरती या बी बँकेमध्ये पैसे जमा करणार. परंतु जर स्विफ्टमध्ये रजिस्ट्रेशन या माझ्या बँकेचं नसेल तर मी आंतरराष्ट्रीय पेमेंट करू शकत नाही. समजते तुम्हाला, एवढं सोपं आहे. त्यामुळे या स्विफ्टचं महत्त्व जे आहे ते खूप जास्त असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळं याचा परिणाम याच्यातून बॅन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि रशियन बँकांना याच्यातून बॅन करण्यात आले. त्यामुळं रशियाची एक आर्थिक कोंडी झालेली आपल्याला पाहावयास मिळते आता. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे तर स्विफ्ट विषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये काढून ठेवायचं आहे. हा खरं तर चौथा की पॉईंट याच्या अंतर्गत आपला होऊ शकतो. आता याचबरोबर आपला पाचवा की पॉईंट काय होऊ शकतो याच्या अंतर्गत, तर पाचवा की पॉईंट हा होऊ शकतो की युक्रेननं आता काय केलं तर युरोपियन युनियनमध्ये सहभागी करावं म्हणून युरोपियन युनियनला अर्ज केलाय, युरोपियन युनियनमध्ये नाव नोंदणी त्यांची करण्यासाठी. मग त्यामुळं काय झालं तर युरोपियन युनियन जास्त न्यूजमध्ये आलं. त्यामुळे आपल्याला काय करायचं तर युरोपियन युनियन विषयीची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायचे. म्हणजे युरोपियन युनियनमध्ये कोणकोणत्या कंट्रीज आहेत, कोणकोणते देश आहेत, मग त्यांचं महत्त्व कशा पद्धतीचं आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपण काढून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं.
आणि त्याचबरोबर युरोपियन युनियनचीच माहिती काढत असताना आपल्याला एक प्रकरण सुद्धा बघणं गरजेचं आहे. हे काही वर्षांपूर्वीच घडले. ते प्रकरण म्हणजे ब्रेक्झिट. हे ब्रेक्झिट नेमकं काय? आता ब्रेक्झिट म्हणजे काय? ब्रिटननं युरोपियन युनियनमधून एक्झिट केलं होतं. म्हणजे युरोपियन युनियनमधून ब्रिटनला युनायटेड किंगडम असं म्हणतात, हे सुद्धा लक्षात ठेवा. मग हा ब्रिटन जो आहे तो युरोपियन युनियनमधून बाहेर पडला होता, म्हणजे एक्झिट झाला होता. त्याला मिळून शब्द एक वर्ड जास्त गाजला होता, तो म्हणजे ब्री म्हणजे ब्रिटन आणि एक्झिट म्हणजे ब्रिटनची एक्झिट, म्हणून त्याला ब्रेक्झिट असं नाव देण्यात आलं. ब्रिटनने युरोपियन युनियनमधून एक्झिट केली म्हणून त्या ब्रेक्झिट विषयीची सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थाने डिटेल इन्फॉर्मेशन या अनुषंगानंच असायला पाहिजे. हा 5वा की पॉईंट आपला होऊ शकतो. 6वा की पॉईंट याच्यामधून काय होऊ शकतो? तर 6वा की पॉईंट आपल्याला याच्यामधून हा घ्यायचा आहे की इंडियानं आत्तापर्यंत याच्यामध्ये काय स्टँड घेतलेलं आहे, कशामध्ये? तर युक्रेन रशिया कॉन्फ्लिक्टमध्ये. आता मुळात युक्रेन आणि रशियाचा कॉन्फ्लिक्ट जो आहे तो काय आत्ताचा कॉन्फ्लिक्ट नाही, तो खऱ्या अर्थानं 2014 पासून चालू होतं. 2014च्या अगोदरपासून त्यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरूच होतं. परंतु 2014 पासून असं का म्हणतोय मी? तर 2014 मध्ये रशियानं काय केलं, क्रिमिया नावाचा एरिया आहे तो विशेष करून युक्रेनचा एरिया होता. क्रिमिया नावाचा एक बेट आहे ब्लॅक सी मधलं, त्याला काळा समुद्र आपण मराठीमध्ये म्हणतो. त्या ब्लॅक सी मधलं एक बेट आहे आणि ते बेट जे होतं ना ते युक्रेनचा पार्ट होतो 2014च्या अगोदर. 2014 मध्ये रशियानं आत्ता जशा पद्धतीने अटॅक केलाय ना तशाच पद्धतीने त्या बेटावरती आपण म्हणू शकतो अटॅक केला, कब्जा केला. आणि त्याला रेफरेंडमचं नाव त्यावेळेस रशियाने दिलं होतं. म्हणजे रशियाचं मत असं होतं की क्रिमियामध्ये जे स्थानिक लोक राहत आहेत त्यांचं मत असं आहे की आम्हाला रशियासोबत जोडलं जावं, त्यामुळे आम्ही क्रिमियावरती खऱ्या अर्थानं स्वतःचा कंट्रोल प्रस्थापित केला, असं रशियाचं जस्टिफिकेशन होतं आणि ते आता सुद्धा आहे. मग खऱ्या अर्थानं 2014 पासून हा जो वाद आहे तो सुरू झाला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मग आता या 2014 पासून काय झालंय तर इंडियाने याच्यामध्ये न्यूट्रल स्टँड घेतलाय. म्हणजे 2014 मध्ये सुद्धा अनेक देशांनी रशियाचा निषेध केला होता. रशियाची जी कृती आहे ना त्याचा निषेध केला होता. युनायटेड नेशनमध्ये मतदान घेण्यात आलं होतं रशियाच्या कृतीचा निषेध करण्यासाठी, परंतु त्याच्यामधून इंडिया जो आहे तो बाजूला राहिला. त्याच्यामध्ये इंडियानं वोट करायचं टाळलं होतं. आणि आता सुद्धा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये इंडियानं वोट केलं नाही, इंडिया बाजूला राहिला. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या इमर्जन्सी मीटिंग झाल्या त्याच्यामधून सुद्धा इंडियानं वोट करायचं टाळलं रशियाच्या विरोधात. म्हणजे इंडिया जो आहे तो इथं अप्रोच कोणता घेऊन चाललाय तर बॅलन्स्ड अप्रोच घेऊन चाललाय. ना युक्रेनच्या विरोधात बोलायचं ना रशियाच्या विरोधात बोलायचं, किंवा ना युक्रेनच्या फेवरमध्ये बोलायचं ना रशियाच्या फेवरमध्ये बोलायचं. आणि याचं जस्टिफिकेशन देत असताना इंडियन ऑफिशियल्सनी काय जस्टिफिकेशन दिले तर आपण पीससाठी म्हणजे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि इंडिया जो आहे तो कायम शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन कंट्रीमध्ये प्रयत्न करेल, ना कोणाच्या विरोधात बोलेल ना कोणाच्या बाजूनं बोलेल. हे जस्टिफिकेशन इंडियन ऑफिशियल्सनी दिलेलं या संदर्भात आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग या दृष्टीतून इंडियाचा याच्यामध्ये काय स्टेप आहे ना हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, जे की मी तुम्हाला ढोबळमानाने समजावून सांगितलंय. कारण का तर याच्यावरतीच क्वेश्चन फॉर्म होण्याची जास्त शक्यता आहे. विशेष करून युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये विशेष करून मेन्सला क्वेश्चन फॉर्म होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे त्या दृष्टीतून आपल्याला इंडियाचा नेमका याच्यामध्ये काय स्टेक आहे, इंडियानं आतापर्यंत 2014 पासून काय काय मतं याच्यामध्ये व्यक्त केलेली आहेत, हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. हा 6वा की पॉईंट याच्यातून होऊ शकतो की या प्रकरणातून आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचा आहे. त्याचबरोबर आणखी महत्त्वाचं काय तर आणखी एक की पॉईंट म्हणजे 7वा की पॉईंट काय होऊ शकतो तर मॅपच्या दृष्टीतून याचा आपण अभ्यास करून ठेवायचा आहे. आता मॅपच्या दृष्टीतून अभ्यास करणं म्हणजे काय तर इंडियापासून युक्रेनचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे, रशियाचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करायला पाहिजे. त्याचबरोबर युक्रेनमध्ये रिव्हर महत्त्वाच्या कोणकोणत्या आहेत, त्याच्यामध्ये नायपर रिव्हर जे आहे ते नायपर रिव्हर जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळं अशा ज्या रिव्हर आहेत त्या रिव्हर विषयीची सुद्धा आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं असायला पाहिजे, त्याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि त्याचबरोबर रशियाची सुद्धा अशी टोपोग्राफीचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे, त्याचा मॅप वगैरे बघून ठेवायला पाहिजे. आणि युक्रेनचं जर लोकेशन बघितलं तर त्याच्यामध्ये क्रिमियाचा एरिया जास्त न्यूजमध्ये येतो 2014 पासूनच, आणि क्रिमिया न्यूजमध्ये आल्यामुळं ब्लॅक सी जो आहे तो न्यूजमध्ये होतो आणि तिथंच ओझोव सी आहे, ओझोव सी आहे. मग तो ओझोवचा सी जो आहे त्याच्याविषयीचं सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला खऱ्या अर्थानं असायला पाहिजे. अझोव सी सुद्धा त्याला म्हणतात किंवा ओझोव सी सुद्धा त्याला म्हणतात. हे दोन्ही नावं एकाच सी जे आहेत हे पण लक्षात ठेवण्याचा खरं तर प्रयत्न करा. मग ही जी सगळी जॉग्राफिकल टॉपोग्राफी आहे, ही जी काही सगळी जॉग्राफिकल माहिती आहे ती सुद्धा आपण या प्रकरणाच्या अंतर्गत डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला?
म्हणजे एकंदरीत या इश्यूमधून आपण एवढे सगळे की पॉईंट अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून एक्झामला कसा जरी क्वेश्चन फॉर्म झाला तरी आपण तो यशस्वीरित्या अटेम्प्ट करू शकतो. आता लेक्चर संपवायच्या अगोदर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की कोणकोणते की पॉईंट आपल्याला बघायचे आहेत, लिस्ट देऊन तुम्हाला सांगतो. पहिला तर की पॉईंट हा नेमका इश्यू काय आहे, दोघांमध्ये युद्धजन्य परिस्थिती का निर्माण झाली, हा पहिला की पॉईंट आपल्याला बघून ठेवायचा आहे. बरोबर आहे, हा पहिला की पॉईंट आपला होऊ शकतो. दुसरा की पॉईंट नाटोविषयीची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी बघायला सांगितली, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो, ही नाटोविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला बघायची आहे. तिसरा की पॉईंट युनायटेड नेशन विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन बघायची आहे. त्याच्यामध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल विषयी आपण चर्चा केली आणि त्यानंतर युनायटेड नेशन जनरल असेंब्ली विषयीची आपण चर्चा केली. त्यामुळे या सगळ्यांविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला बघून ठेवायचे. बरोबर आहे. चौथा की पॉईंट आपला या अंतर्गत काय होतं तर युरोपियन युनियन याच्यामुळे जास्त न्यूजमध्ये आले, याची सुद्धा आपण चर्चा केली. आणि त्या अनुषंगाने काय करायचं आपल्याला तर ब्रेक्झिट जे आहे ना, त्या ब्रेक्झिट विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला काढून ठेवायचे. समजते, म्हणजे युरोपियन युनियन बरोबरच आपल्याला ब्रेक्झिट हे नेमकं काय आहे त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला काढून ठेवायची. हा चौथा की पॉईंट होऊ शकतो. पाचवा की पॉईंट खऱ्या अर्थानं याच्यामध्ये आपण काय बघितलं होता तर रशियावरती अनेक सँक्शन्स लावलेले आहेत. आता ही सँक्शनचा पॉईंट आपण चौथ्या नंबरला बघितला होता, पण ठीक आहे समजून घे तेवढं. पाचव्या नंबरचा पॉईंट आपण रशियावरती अनेक सँक्शन्स लावले आहेत. मग त्याच्यामध्ये राजकीय सँक्शन्स वेगळे लावले आहेत, आर्थिक सँक्शन्स वेगळे लावलेले आहेत आणि क्रीडा क्षेत्रातून सँक्शन्स वेगळे लावलेले आहेत. सँक्शन म्हणजे निर्बंध जे रशियावरती लावले गेले जगभरातून. मग त्याच्यामध्ये आर्थिक निर्बंध जे लावलेले आहेत ना, आर्थिक इकॉनॉमिक सँक्शन जे लावले ते महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट बाहेर आली, ती कन्सेप्ट म्हणजे स्विफ्ट. मग त्या स्विफ्ट विषयीची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि स्विफ्ट म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला या ठिकाणी मी समजावून सांगितलं होतं. त्यामुळं या स्विफ्टची तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं असायला पाहिजे. त्याचबरोबर सहावा की पॉईंट आपण काय बघितला तर इंडियाची याच्यामध्ये पोझिशन काय, इंडियाचा स्टेक याच्यामध्ये काय आहे. इंडियाचा जसं की बॅलन्स्ड अप्रोच आहे, याच्यामध्ये ना रशियाच्या बाजूने इंडिया बोलतोय ना युक्रेनच्या बाजूने बोलतोय, ना रशियाच्या विरोधात बोलतोय ना युक्रेनच्या विरोधात बोलतोय. म्हणजे इंडिया जो आहे तो शांततेला जास्त महत्त्व देतोय. आपण बोलून तिथं तोडगा काढायला पाहिजे अशा पद्धतीचा अप्रोच इंडिया आतापर्यंत घेत आलाय 2014 पासून. त्यामुळं आपल्याला इंडियाचा मुळात सगळ्यात महत्त्वाचा यातला हाच पॉईंट आहे की इंडियाचा याच्यामध्ये काय स्टेक आहे. मेन्स आन्सर रायटिंगसाठी हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यामुळे मी निक्षून तुम्हाला सांगतोय की इंडियाचा आतापर्यंतचा काय स्टँड राहिला याच्यामध्ये त्याची तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि सातवा आणि सगळ्यात महत्त्वाचा आपण म्हणू शकतो जॉग्राफीच्या दृष्टीतून तो पॉईंट म्हणजे मॅप रिडिंगच्या माध्यमातून याचा अभ्यास करून ठेवणं. मॅपच्या माध्यमातून याच्यामध्ये काय काय आपल्याला बघायचं आहे हे सगळं आपण बघून ठेवायला पाहिजे. त्याचे एक्झाम्पल वगैरे देऊन त्याची इन्फॉर्मेशन देऊन सुद्धा आपण खरं तर मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितले. हे 7 की पॉईंट खऱ्या अर्थानं या लेक्चरमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितले जे की आपल्याला या इश्यूच्या अंतर्गत बघायचे आहेत. मग ते 7 की पॉईंट इथं सुद्धा जे आपण डिस्कस केले त्यात सुद्धा बघूयात आपण कोणता राहिला तर नाही ना. एक तर पहिला इथं इश्यू काय माहिती पाहिजे, दुसरा नाटोची इन्फॉर्मेशन, तिसरा युनायटेड नेशनची इन्फॉर्मेशन, चौथा स्विफ्टची इन्फॉर्मेशन आपल्याला काढायची होती, पाचवा युरोपियन युनियनची इन्फॉर्मेशन आपल्याला काढायची होती, सहावा पॉईंट जर बघितला कुठे गेला, सहावा याच्यामध्ये इंडिया इथं दिसतोय, इंडियाची पोझिशन याच्यामध्ये काय ती आपल्याला बघायची होती. सातवा विशेष करून मॅप रिडिंग, मॅपच्या माध्यमातून आपल्याला याचा अभ्यास करून ठेवायचा होता. हे सगळे की पॉईंट डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. विशेष करून आत्ताच जे लेक्चर बघताय ना तुम्ही ते व्यवस्थित नोट करून घ्या हे पॉईंट आणि याचा डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास करून ठेवा. या अनुषंगानंच क्वेश्चन जर या इश्यूवरती आला तर या अनुषंगानंच येऊ शकतो. त्यामुळे तशा पद्धतीनं आपण याचा अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे स्टडी रिव्होल्यूशन नावाचा, ते पण जॉईन करून घ्या, जेणेकरून इतर काय अपडेट असतील त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकेल आणि जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचू शकेल. आणि तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय, तरच त्यांना याचा बेनिफिट होऊ शकतोय. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. सो या ठिकाणी मी तुमची रजा घेतो. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.